आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. यामध्ये माझा जो म्हणजे गेल्या 17 वर्षापासून जी स्पेशालिटी आहे ती लहान मुलांमध्ये होणारी जी डिसेबिलिटी किंवा त्याचा प्रादुर्भाव रोखणे, मोठे झाल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये काम करणे, त्यांना समाजाचा एक सुकर हिस्सा बनवून देणे आणि त्यांना समाजात एक स्थान मिळवून देऊन त्यांच्या ॲबिलिटीनुसार त्यांना ते स्वतःच्या पायावरती उभे राहणे. बरोबर. हे ह्या मार्गामध्ये माझी म्हणजे गेल्या 17 वर्षापासून मी याच्यामध्ये काम करतो. प्रॅक्टिस आहे. सर, आपण ज्यावेळेला ट्रीटमेंटचा विचार करतो किंवा ज्यावेळेला एखादी रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसनाचा विचार करतो, त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी हा एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो. फिजिओथेरपी तर आहेच, पण त्याबरोबर ऑक्युपेशनल थेरपी आहे. तुमची त्याच्यामध्ये खासियतच आहे. तर ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे नक्की काय आहे आणि कोणाकोणाला ती उपयुक्त असू शकते? बरोबर. आता ऑक्युपेशनल थेरपी नावातच आहे ऑक्युपेशन, म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करता त्याच्या बाबतीतली असणारी थेरपी. ऑक्युपेशनल थेरपी ही जन्माला आली दुसऱ्या महायुद्धानंतर. जगामध्ये बरेचसे देश युद्धामध्ये सामील होते, त्याच्यामध्ये बरेचसे लोकांच्या कॅज्युअलिटी झाल्या, पण बरेचसे लोक वाचले. आणि अमेरिकेमध्ये म्हणा, युरोपियन कंट्रीजमध्ये म्हणा, बरेचसे लोकांना डिसेबिलिटी झाल्या म्हणजे युद्धामुळे, आणि आता या अपंगत्व निर्माण झालं. आणि त्या लोकांना आता ऍक्च्युली समाजाचा हिस्सा कसं बनवायचं, त्यामधून काही सोशलिस्ट एकत्र आले आणि त्यांनी ऑक्युपेशनल थेरपी हा एक वेगळा प्रोफेशन निर्माण केला. भारतामध्ये ह्या प्रोफेशन 1950 ते 60च्या दरम्यान आला. मिसेस कमला निमकर यांनी हा प्रोफेशन इकडे भारतामध्ये आणला. त्यांचं नाव बेसिकली आमच्या काय म्हणतात फर्स्ट ऑक्युपेशनल थेरपिस्ट इन इंडिया म्हणून म्हणलं जातं. आणि मग भारतामध्ये ही संस्था आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा KEM हॉस्पिटलमध्ये व्यवसायोपचार तज्ज्ञ याचा अभ्यासक्रम सुरू झाला आणि अशा प्रकारे हे पुढे गेलं. आता व्यवसायोपचार तज्ज्ञ म्हणजे कोणताही व्यक्ती त्याला जी डिसेबिलिटी होते किंवा अपंगत्व येतं आणि त्यामध्ये त्या व्यक्तीला त्याचं कार्य करता येत नाही, म्हणजे उदाहरणार्थ एक कार्पेंटर आहे, त्याचा हात गेला, किंवा एक लहान बाळ आहे, ते लहान बाळ त्या समाजाशी संबंधच प्रस्थापित करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या काही डिसेबिलिटीजमुळे, किंवा कोणी व्यक्ती आहे जो ज्याचं काही कारणांमुळे काही अपंगत्व आलं, तर त्या व्यक्तीचं जो ऑक्युपेशन आहे त्याला अंडरस्टँड करून, त्याच्या ॲबिलिटीजला अंडरस्टँड करून, त्याच्या डिसेबिलिटीवरती काम करून, वेगवेगळ्या सायंटिफिक अप्रोचेसने काम करून आपण त्यांना उभं राहण्यासाठी, समाजात उभं राहण्यासाठी मदत करतो. सो ऑक्युपेशनल थेरपी इज द लीडिंग प्रोफेशन जे ॲडव्होकसी म्हणजे डिसेबिलिटीची जर ॲडव्होकसी करण्यामध्ये जर सगळ्यात लीडिंग आहे तर ते ऑक्युपेशनल थेरपिस्ट गेल्या 75 ते 80 वर्षामध्ये भारतामध्ये एक लीडिंग प्रोफेशन म्हणून आहे आणि जगामध्ये आहे. ओके. सर, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही ऑक्युपेशनल थेरपी स्पेसिफिकली मुलांवरती तुमची स्पेशालिटी आहे किंवा मुलांवरती तुम्ही खूप चांगल्या प्रकारे चिकित्सा करता एक ऑक्युपेशनल थेरपीचा पार्ट म्हणून. तर मग ऑक्युपेशनल थेरपीमध्ये मुलांमध्ये त्याचा कसा यूज होऊ शकतो किंवा कोणत्या मुलांमध्ये आपण ऑक्युपेशनल थेरपी करू शकतो आणि त्याची प्रोसिजर किंवा त्याचं नक्की स्वरूप काय असतं? आता लहान बाळांमध्ये जे अपंगत्व असतं त्याला आपण डेव्हलपमेंटल डिसेबिलिटीज म्हणूया, किंवा जे सगळ्यात महत्त्वाचं अपंगत्व त्याच्यामुळे येतं की मुलांमध्ये डेव्हलपमेंटल इश्यूज येतात, मुलांमध्ये बिहेवियर इश्यूज येतात, मुलांमध्ये जसं की बोलणं आहे, बरोबर, जसं की बोलणं आहे, चालणं आहे, मूल वेळेवरती बोलत नाही, मूल वेळेवरती चालत नाही, किंवा मूल स्वतः एन्व्हायरमेंटमधून आलेल्या गोष्टींना ते एक्सप्लोर करत नाही बऱ्याचशा कारणांमुळे. मग ते जेनेटिक्समधून जेनेटिकल डिसऑर्डर असू शकतात, किंवा मुलाने श्वास न घेतल्यामुळे, जन्म झाल्यानंतर मुलाला काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असल्यामुळे काही अपंगत्व येऊ शकतात. काही मुलांमध्ये बेसिकली काही शस्त्रक्रिया झाल्यानंतर एक अपंगत्व येतं. आणि मग ह्या मुलांना जेव्हा आमच्याकडे येतात त्या मुलांना त्यांना एक एज्युकेशनचा भाग व्हावा किंवा समाजाचा एक हिस्सा व्हावा किंवा दुसऱ्या त्यांच्या मुलांमध्ये पिअर ग्रुप बरोबर त्यांना एक जागा मिळावी आणि की त्यांच्या ॲबिलिटीवरती लक्ष देऊन जास्तीत जास्त ते इंडिपेंडेंट व्हावेत ह्यासाठी ऑक्युपेशनल थेरपी लहान मुलांमध्ये काम करते. याच्यामध्ये खूप मोठा वास्ट टॉपिक आहे हा, म्हणजे बोलायला गेलं तर खूप कमी आहे, पण आज आपण बोलूयाच या गोष्टी.
सर ॲक्युपेशनल थेरपीचा विचार करताना किंवा जनरल कुठलीही दिव्यांगांची चिकित्सा करताना कोणते कोणते आजार त्याच्यामध्ये येतात? आता यामध्ये सायकॅट्रिक डिसऑर्डर्स वेगळे आहेत, डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स वेगळे आहेत. मुलांमध्ये डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आता आपण म्हटलं तर आपण 3 वेगवेगळ्या भागांमध्ये आपण हे करूया किंवा आपला जो म्हणजे मेडिकल भाषेत मी जास्त बोलणार नाही. पहिला आहे डेव्हलपमेंट डिसेबिलिटीज, ज्यामध्ये ऑटिझम मुलांचा माइलस्टोन्स डेव्हलप होत नाहीत. मग त्यामध्ये आपण इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणूया, की ज्याला एकेकाळी मतिमंदत्व म्हणायचे, त्याला आपण आता आयडी म्हणूया. त्याच्यामध्ये मुलांचा IQ हा कमी असल्यामुळे त्यांची आकलन क्षमता कमी असते. अगदीच. दुसरा ऑटिझम किंवा स्वमग्नता म्हणूया, ज्याच्यामध्ये मूल नावाला रिस्पॉन्ड करत नाही किंवा तो स्वतःच्याच दुनियेमध्ये असतो, त्याचं कम्युनिकेशन डेव्हलप करत नाही, तो सोशल इंटरॅक्शन डेव्हलप करू शकत नाही. आणि काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, डाऊन सिंड्रोम म्हणा, वेस्ट सिंड्रोम म्हणा, किंवा असे बरेचसे क्रोमोझोममध्ये आपल्या जीन्समध्ये काही इश्यूज असल्यामुळे की जे अनुवंशिक पण असू शकतात, अनुवंशिकतेमुळे मुलांमध्ये काही विकलांगता येतात. आता हे झाले डेव्हलपमेंटल डिसऑर्डर. बरोबर. दुसरा आहे बिहेवियर डिसऑर्डर्स. बिहेवियर डिसऑर्डर्स म्हणजे बऱ्याचशा सायकॅट्रिक डिसऑर्डर्स आहेत, की ODD म्हणा, ऑपोजिशनल डिफाईन्ड डिसऑर्डर, की मुलं ऐकतच नाहीये, सगळं समजतंय पण ऐकत नाहीये, पालकांचं ऐकत नाहीये, किंवा उलटं मारतंय, किंवा समजतंय पण त्या कमांड्स फॉलो करत नाहीये, किंवा त्यांना शाळेत जायचं नसतं, किंवा बऱ्याचदा त्यांना जी गोष्ट टिपिकली मुलं करतात, वागतात, त्यानुसार त्यांना वागायचं नसतं. बरोबर. किंवा कंडक्ट डिसऑर्डर म्हणा, मूल खोटं बोलतं, मूल उलटं मारतं, किंवा मुद्दाम काही गुन्हेगारी करतात, किंवा हे झालं बिहेवियर डिसऑर्डर्स. त्यानंतर लर्निंग डिसऑर्डर्स आपण म्हणूया, ज्यामध्ये डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया किंवा लर्निंग डिसेबिलिटीज येतात. स्लो लर्नर कॅटेगरी येते, जी मुलं बाकी सगळं करतायत पण त्यांना अभ्यासामध्ये, शिकण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, लिहिण्यामध्ये असेल, वाचण्यामध्ये असेल, शब्दांची ओळख असेल, अशा प्रकारे त्याच्यामध्ये. सो त्यामध्ये त्यामुळे लर्निंग डिसेबिलिटी हा एक कम्प्लीट हे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांच्या वयानुसार जर त्यांची डेव्हलपमेंट, बिहेवियर आणि लर्निंग आणि अकॅडमिक्स ह्यामध्ये कुठेही ते जर मूल मागे पडतंय, तर त्याचा ऑक्युपेशन जो आहे तो एज्युकेशन असेल, प्ले असेल, सोशल इंटरॅक्शन असेल, कम्युनिकेशन असेल, हे त्या मुलाचे ऑक्युपेशन्स आहेत जे त्यांनी करायला पाहिजे, किंवा एक्सप्लोरेशन असेल, तर त्याला ऑक्युपेशनल थेरपी अंडरस्टँड करते, समजून त्याच्यामध्ये कुठे कुठे प्रादुर्भाव आहे ते समजून त्याच्यावरती काम करते, आणि त्याला समाजाचा परत एक सक्षम हिस्सा बनवण्यासाठी मदत करते. प्रेक्षक सरांनी मेंटल डिसऑर्डर्स म्हणा किंवा डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आहेत, साधारणपणे दिव्यांग व्यक्तींमध्ये कशा प्रकारे त्याचं डिफरन्शिएट केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारे समजलं जातं, हे एक वैद्यकीय भाषेनुसार सांगितलेलं आहे. सर, ज्या वेळेला मूल मोठं होतं किंवा आपण डेव्हलपमेंट होते म्हणतो, माइलस्टोन्स आपण मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो, तर पालकांना हे कसं समजायला पाहिजे किंवा कसं लक्षात येईल की आपल्या मुलाला काहीतरी डिसऑर्डर्स आहे किंवा आपलं मूल हे वेळेनुसार किंवा वयानुसार वाढत नाही आहे? आता बऱ्याच अभ्यासांमध्ये डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स किंवा विकासाचे जे टप्पे आहेत हे आपल्याला. सर, सॉरी इंटरप्ट करते मी तुम्हाला. आपल्याला एक फोन येतोय मंगल आपटेंचा पुण्यावरून. नमस्कार मंगलताई, तुमचा फोन विचारा. नमस्कार. पुण्याला मी मंगल आपटे बोलते. मला आजचा दिवस खूप छान, म्हणजे तुमचा विषय जो आहे तो खूप छान आहे. धन्यवाद. लहान जे शहाणी मुलं असतात मग त्यांना आई वडिलांनी मार्गदर्शन कसं करतात, आणि जर तशी मुलं मोठी होतात तर त्यांना खाण्यापिण्याचा आहार किंवा त्यांना कसं वागवायचं हे तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच. धन्यवाद मंगलताई. सुंदर प्रश्न विचारला तुम्ही, की तान्ह्या मुलांना त्यांचे विकासाचे टप्पे कसे समजायचे आणि त्यांना आहारामध्ये कशा प्रकारे आपण मार्गदर्शन करायचं, किंवा पॅरेंट्सना, नवीन पॅरेंट्सना आपण कशा प्रकारे मार्गदर्शन करायला पाहिजे. सो जेव्हा लहान बाळाचे विकासाचे टप्पे असतात, 3 महिन्यांमध्ये त्या मुलाने काय डेव्हलप करायला पाहिजे, 6 महिन्यामध्ये त्याची डेव्हलपमेंट काय असायला पाहिजे, 1 वर्षामध्ये काय असायला पाहिजे, 1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, यामध्ये त्याची संवादात्मक डेव्हलपमेंट, भावनिक डेव्हलपमेंट है ना, किंवा त्याची फिजिकल मोटर डेव्हलपमेंट, ह्याचे काही विकासाचे टप्पे आहेत, की 3 महिन्यामध्ये मुलाने रांगायला पाहिजे, 6 महिन्यामध्ये मुलाने रांगून घोडा बनून चालायला पाहिजे, 9 ते 10 महिन्यामध्ये मुलाने पकडून असं उभं राहण्याचे प्रयत्न करायला पाहिजे, 12 महिन्यामध्ये मुलाने ॲटलिस्ट पकडून चालायला पाहिजे, किंवा 12 ते 14 महिन्यामध्ये मुलाने सुरुवात करायला पाहिजे चालण्यासाठी, 2 वर्षामध्ये मुलाने पायाच्या चवड्यावरती यायला पाहिजे, 3 वर्षाच्या मुलाने जंप करायला पाहिजे, 4 वर्षाच्या मुलाने धावत जाऊन वेगवेगळ्या गोष्टीकडे लक्ष देत त्याने त्याची कामं करायला पाहिजेत. अशा बऱ्याचशा विकासाचे टप्पे आहेत.
हे विकासाचे टप्पे आपल्याला बऱ्याच पुस्तकातून गुगलवरती आपल्याला मिळून जातात. आता पॅरेंट्सचं काय काम आहे की आपलं मूल आपल्याला रिस्पॉन्स देत आहे का, एक गोष्ट. मग ते ऐकून रिस्पॉन्स देत आहे का, ते आपल्याला बघून रिस्पॉन्स देत आहे का, ते आपल्या साईडला टर्न होत आहे का, किंवा 6 महिन्याच्या बाळाला इंटेन्शन समजत असतात की कोणीतरी बोलवत आहे, किंवा आपण म्हणूया की सोहम इकडे ये, तर ते सोहमला कळत असतं की त्याला, कारण त्याने 100 नाही 1000 वेळा तो नाव ऐकलेलं असतं, सोहम सोहम माझं नाव आहे. त्यामुळे त्याला सोहम कळलं की त्याने बघायला पाहिजे. तर ते मूल आपल्याला आय कॉन्टॅक्ट देत आहे का, ते मूल आपल्याला आपल्या नावाला रिस्पॉन्स करतंय का, ते मूल आपल्याकडे यायचा प्रयत्न करतंय का, किंवा कोणतं खेळणं ठेवलं ते घ्यायचा प्रयत्न करतंय का, किंवा जे खेळणं घेतलंय त्याच्यातून त्याला काय इन्फॉर्मेशन मिळते, ते ऐकून मिळते, बघून मिळते, टेस्ट करून मिळते, टच करून मिळते, ते तो घ्यायचा प्रयत्न करतोय कारण त्यातून तो पुढे जातोय का. ओके, किंवा खेळाच्या माध्यमातून तो एक्सप्लोरेशन करतोय, किंवा तो 1.5 वर्षाच्या बाळाने आपल्याला इमिटेट करायला पाहिजे, आपल्याला कॉपी करायला पाहिजे. 2 वर्षाच्या बाळाने आपण जसं खेळतो तसं खेळायला पाहिजे, उदाहरणार्थ गाडी चालवायला पाहिजे. किंवा 2.5 ते 3 वर्षाच्या बाळाने जे त्याला बाहेरच्या जगामध्ये दिसतंय की गाडी ब्रिजवरून चालली, तर त्याने गाडी बनवून ती उशीचा ब्रिज करून त्याने त्या ब्रिजवरून चालवायला लागले. हे विकासाचे बरेचसे टप्पे आहेत. हे मला असं वाटतं की घरातले बुजुर्ग असतात त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजत असतात. पण आता कसं आहे ना की न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, त्याच्यामुळे पालकांना ह्या गोष्टी लवकर समजत नाहीत. तर त्या विकासाचे टप्पे आपण बघायला पाहिजे की ते मूळ खेळाच्या माध्यमातून, खेळणं हे मुलाचं खूप इम्पॉर्टंट ऑक्युपेशन आहे, आणि त्या ऑक्युपेशनच्या माध्यमातून ते मूल डेव्हलप होते का, त्याचं एक्सप्लोरेशन डेव्हलप होते का, त्याची लर्निंग डेव्हलप होते का, तो समाजाबरोबर दुसऱ्या मुलांबरोबर इंटरॅक्ट करतोय का, तो लोकांकडे जातोय का, तो एक एन्झायटी न दाखवता तो एक म्हणतात ना जनरलाइज्ड सोशल इंटरॅक्शन अप्रोच दाखवतोय का, ही गोष्ट महत्वाची. आहाराबद्दल तुम्ही दुसरा प्रश्न मला विचारला होता की आहाराबद्दल आपण काय करायला पाहिजे. बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाचं पोट भरलं नाहीये. मला असं वाटतं की ती गोष्ट महत्वाची आहे की जन्म झालेल्या मुलाला माहिती असतं की मला भूक लागलेली आहे, आणि जन्म झालेल्या मुलाला हे सुद्धा माहिती असतं की मला किती भूक लागलेली आहे. बऱ्याचदा पालक मुलाला भूक नाही समजत आहे, आपणच त्याला खाऊ घालायला पाहिजे, वेळेनुसार खाऊ घालायला पाहिजे, वेळेनुसार, किंवा त्याला न्यूट्रिशनल भरपूर गोष्ट मिळायला पाहिजे, ह्याच्यामध्ये भरपूर जास्त जेवायला देतात आजकाल. म्हणजे पोट टम होईपर्यंत त्याला जेवायला देतात, म्हणजे मुलाचं पोट भरलंय. तर तसं नाहीये, आणि अशामुळे बरेचशी मुलं सुस्त होतात. मुलाला भूक लागली तर त्याला जेवायला द्या. मुलाला भूक लागली तर त्याने स्वतःकडे आपल्याला यायला पाहिजे, तर तो नीड अँड सप्लाय होतो. बऱ्याचदा आमच्या अभ्यासात दिसून आलं की जे पालक मुलाला जास्तीत जास्त प्रेशराईज करतात आहाराबाबतीत किंवा न्यूट्रिशन बाबतीत, न्यूट्रिशन काहीही द्या तुम्ही, जे तुमच्या घरात तुम्ही खाता, जे तुमच्या समाजामध्ये जे आपण कल्चरनुसार आपण जे जेवतो ते डेफिनेटली त्याला सगळं द्या. ओके, आणि लवकरात लवकर द्या. त्याला वेगवेगळे टेस्ट समजायला पाहिजे, त्याला वेगवेगळे गोष्टी मिळायला पाहिजेत, ते सगळं द्या. पण त्याची भूक त्याला ठरवू द्या. ती भूक जर आपण ठरवली तर मग आपण काय करतो, मग त्याला जास्त जेवण्यासाठी मग त्याला मोबाईल दाखव, मग हे दाखव, मग ते दाखव, आणि मग आपण त्याचे गुलाम बनतो त्याच्या भूकेचे. ते नाही व्हायला पाहिजे. आणि स्पेशली डिसेबिलिटीमध्ये मुलांना कळत नसतं, त्यामुळे ते मग मुलं अजून डिपेंडेंट होऊन जातात. आणि मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिकडे उपस्थित होतो की ते मूल त्या जेवणाला त्रागा करतं. आणि ज्या माध्यमातून आई आणि मुलाचं, पालक आणि मुलाचं जे संबंध निर्माण व्हायला पाहिजे, इंटरॅक्शन डेव्हलप व्हायला पाहिजे, तो इंटरॅक्शन निगेटिव्हिझम वरती जातं. ते जेवण बघितलं तर नको म्हणतं का, कारण पॅरेंट त्याला पुश करतोय. सो कुठेतरी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, ज्याच्यामुळे ऍक्च्युली आम्ही जेव्हा डिसेबिलिटीमध्ये काम करतो ना, तर त्या मुलांना पॅम्परिंग जास्त केलं जातं, आणि त्या पॅम्परिंगमुळे ऍक्च्युली ती मुलं मग म्हणजे म्हणतात ना एका बिहेवियरच्या वळणावरती जातात. थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. खूप छान. प्रेक्षक हो, आज आपण चर्चा करत आहोत दिव्यांग विशेष दिनाबद्दल, आणि ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक दिव्यांग दिन विशेष कार्यक्रम, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर सुमित शिंदे सर. सर, आपण आता लक्षात घेतलंच आहे की कुठले आजार येतात, त्याच्याबद्दल आपण विश्लेषण पण केलेलं आहे की त्याची लक्षणं कशी असू शकतात, कुठले कुठले प्रकार येतात. पण बऱ्याच वेळेला पालकांना हे स्वीकारणं खूप वेळेला अवघड जातं, आणि मग त्याच्या दृष्टीने मग पुढे त्यांचं शिक्षण किंवा त्यांचा जो पुढचा प्रवास आहे त्याच्या वाटा ठरत असतात. तर मग ज्या वेळेला मूल शाळेमध्ये जातं त्यावेळेला ते पालकांच्या अपेक्षेनुसार जायला पाहिजे की मुलांच्या ॲबिलिटीनुसार, म्हणजे क्षमतेनुसार त्याची शाळा ठरवायला पाहिजे, किंवा त्याचं पुढचं जे काही आहे ते ठरवायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सर याबद्दल?
ह्याचं उत्तर मी एकदम खूप मोठं उत्तर आहे ह्याचं. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण पालकत्व का स्वीकारतो? बरोबर. माझ्याकडे भरपूर जास्त संपत्ती आहे. मग ती विचारांची संपत्ती आहे, ती स्किल्सची संपत्ती आहे, ती रिलेशन्स मी जमा केलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये. बरोबर. मी ज्ञान जमा केलेलं आहे, मी पैसा जमा केलेला आहे, माझं घर आहे. ही सगळी संपत्ती मला अशा एका व्यक्तीला द्यायची जी माझ्या बरोबर आयुष्यभर असेल. ओके. आणि त्यासाठी आपण पालकत्व स्वीकारतो. बरोबर. प्रॉब्लेम कधी होतो? जेव्हा ही संपत्ती मी द्यायचा प्रयत्न करतोय, कम्युनिकेशनच्या माध्यमातून, इंटरॅक्शनच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून, तेव्हा ते मूल ते घेण्याच्या लायक नसतं म्हणा, आपण असं म्हणूया की त्याची क्षमता नसते ते घेण्याची. आणि मग तिकडे एक ताटाटूट, हा शब्द एकदम बरोबर आहे, निर्माण होते की माझं मूल माझं ऐकत नाहीये, माझं मूल माझ्यानुसार वागत नाहीये, की मी त्याला खूप शिकवतो बोलायला चालायला पण तो करत नाहीये तसा. आणि मग हे कधी होईल? मग एक मनामध्ये एक भीती निर्माण व्हायला सुरुवात होते की अरे आपला वेळ निघून चाललाय, मग आता काय? ओके. पण हा झाला एक प्रश्न, पॅरेंटिंग म्हणजे काय. ओके. त्यानंतर सॉरी, मला तुमचा एक प्रश्न परत विचार केला. सॉरी. म्हणजे ज्या वेळेला पालकांना ते एक्सेप्ट करायचं असते की आपलं मूल हे विकलांग आहे, तर मग त्याची क्षमता महत्वाची आहे की अपेक्षा? सर, आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देऊयाच. त्याच्या अगोदर आपल्याला एक फोन येतोय पुण्यावरून. रंजना साळवे. नमस्कार रंजना ताई, तुमचा प्रश्न विचारा. रंजना साळवे बोलते. हा बोला. हॅलो. हा बोला. हा बोला. हॅलो. हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो. हा रंजना ताई, तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा तुम्ही. हा, मी रंजना बोलते. हा बोला. माझा 12 वर्षाचा भाचा आहे. ओके. तो हुशार आहे, चांगलं खेळात सगळ्यात हुशार आहे, पण त्याला आहे ना वाचता येत नाही. बर. लिहितो तो चांगलं अक्षर पण वळणदार काढतो, पण त्याला आकडेच वाचताच येत नाही, समजतच नाही त्याला. अच्छा, म्हणजे त्याला शब्दांची जाण नाहीये, त्याला शब्द कळत नाहीये. शब्दांची जाण नाही, लिहिलेल्या अभ्यासामध्ये शब्दाची जाण नाही. अगदीच अगदीच, धन्यवाद. पाठांतर करतो पण त्याला कोणता पाडे, समजा बेचा पाडा बोलला ना तो, तर 12 कुठे हे त्याला समजतच नाही. अच्छा, म्हणजे अंक आणि शब्दांचं त्याला थोडक्यात कळत नाहीये की नक्की काय सिस्टीम असते ते. हो हो हो. धन्यवाद रंजनाताई, तुमचा प्रश्न आलेला आहे. आता हा जो एक गोष्ट आहे की बऱ्याच गोष्टी ज्या दिसतात तशा नसतात, किंवा ज्या गोष्टी म्हणजे डिसेबिलिटी आहेत पण त्या दिसत नाहीयेत. लर्निंग डिसेबिलिटी हा त्यातला एक प्रकार आहे. आणि जर मूल 12 वर्षाचं झालेलं आहे आणि त्याला अंक गणित किंवा त्याला शब्दांची ओळख किंवा कोणता शब्द तो बोलतोय, सगळं संवाद साधतोय, सगळं इंटरॅक्ट करतोय, बाहेरच्या समाजात तो चांगला वागतोय, पण जेव्हा अभ्यास येतो त्यामुळे त्याची आकलन क्षमता त्यामध्ये कमी होते. आणि ही एक टिपिकल साईन त्यांनी सांगितलं की मला वाचता येत, त्याला लिहितो, तो लिहितोय का कारण तो मुवमेंट आणि बघून ते त्याचे सेन्सेस प्रॉपरली डेव्हलप झालेले आहेत. पण कदाचित बऱ्याच मुलांमध्ये ऑडिटरी परसेप्शन जर अफेक्टेड असेल तर त्यातून येणारा जो वाचन क्षमता डेव्हलप होत असते फोनिक्स मधून किंवा बऱ्याचशा परसेप्शन मधून, तो एक असू शकतो. किंवा त्याची समज ही तेवढी डेव्हलप न झाल्यामुळे तो कॉम्प्रिहेन्शन, त्याला आकलन क्षमता डेव्हलप नाही झाली. की मूल ओके वाघ सरोवरामध्ये पाणी पितो आहे, तर त्यामध्ये तो वाघ सरोवर दिसतोय, मला तो वाघ दिसतोय, ते पाणी पिताना दिसतोय, तर याला कॉम्प्रिहेंड तो करू शकत नाही. बरोबर. तर तो फक्त मेकॅनिकली वाचतो किंवा मेकॅनिकली तो लिहितो, पण त्याचं आकलन नसल्यामुळे मग या गोष्टींमध्ये बऱ्याचदा मूल मागे पडतं. आणि मग हा जो प्रकार आहे हा डिस्लेक्सियामध्ये येऊ शकतो का, हे पालकांनी कदाचित तिकडे बघायला पाहिजे. चालेल सर, आपण आपल्या प्रश्नाकडे येत आहोत परत एकदा, की पालकांनी त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादायला पाहिजेत की जी परिस्थिती आहे तिला स्वीकारून त्याचा विचार पुढे करायला पाहिजे. सो ॲज अ पालक म्हणून मी का पालकत्व स्वीकारलं हे महत्त्वाचं आहे त्यामध्ये. पण जेव्हा मुलांमध्ये तो प्रॉब्लेम येतो तेव्हा अचानक एक कोणीतरी प्रोफेशनल येऊन सांगतो की तुमच्या मुलाला ऑटिझम आहे, ADHD आहे, किंवा असा प्रॉब्लेम आहे, असा जेनेटिक इश्यू आहे. आणि त्यामुळे मग एक अचानक एक मोठी पोकळी निर्माण होते की माझ्या अपेक्षा होत्या माझ्या मुलाकडून की त्याने असं व्हायला पाहिजे होतं, की मी गेल्या 5 वर्षापासून माझ्या मुलाकडून ही गोष्ट विचार केली होती. लहानपणीच बरेचसे लोक विचार करतात की माझ्या मुलाने अशी गोष्ट करायला पाहिजे, आणि ते अचानक भ्रमनिरास होतो. आणि मग ती एक पोकळी निर्माण होते की आता काय. आणि त्या पोकळीमध्ये मग इमोशनल आउटबर्स्ट येतात किंवा एक स्ट्रेसफुल फॅक्टर येतो. आणि मग आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो पालक असतो ना, जो बायोलॉजीमधून आलेला असते पालकत्व, तो विसरून
मग तो नॉलेज बेस्ड पालक बनतो. बरोबर. आणि मग नॉलेज Practical approach बेस्ड राहतो. आणि मग गुगल वरून कोणी सांगतंय, कोणीतरी नातेवाईक सांगतंय, कोणीतरी प्रोफेशनल सांगतंय, ह्या गोष्टीवरती सगळं चालू होतं. आणि मग त्यातून अपेक्षा वाढत जातात. ओके, की त्याने दुसरी मुलं जर स्कूलमध्ये जातात तर त्याने पण स्कूलमध्ये जायला पाहिजे, दुसरी मुलं बोलतायत तर त्याने पण बोलायला पाहिजे, खेळतात त्याने खेळायला पाहिजे, इंटरॅक्ट करतात ते करायला पाहिजे, अपेक्षा वाढतात. पण आयडियल माझा असा अभ्यास आहे, 17 वर्षामध्ये असा अनुभव आहे, डिसेबिलिटी कितीही सिव्हिअर असो किंवा माइल्ड असो, तो पालक जर त्या मुलाच्या करतोय त्याची, तो मूल आहे 7 वर्षाचा म्हणा, पण तो वागतोय 3 वर्षाच्या मुलाप्रमाणे. बरोबर. ओके, तर त्याला 7 वर्षाच्या मुलाप्रमाणे न त्याच्याकडून अपेक्षा करता तो 3 वर्षाच्या मुलाप्रमाणे जर त्याला कनेक्ट करता आलं पॅरेंटला, तर तो त्याचे हायर फंक्शन्सला खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. ते मूल आणि पालक एकत्र पुढे पुढे जातात. आणि ह्यामध्ये बरेचसे सायकोलॉजिकल टेस्टिंग्स आपण करतो, मुलांची ऍक्च्युअल क्षमता काय आहे त्याच्यानुसार आपण त्या मुलाला डेव्हलप करत जातो. आणि मग जेव्हा पालक त्या मुलाला ऍक्सेप्टन्स म्हणजे काय आहे, 7 वर्षाचा आहे पण तो ऑटिझम असल्यामुळे तो करत नाहीये, की आहे 7 वर्षाचा पण एका नॉर्मल 3 वर्षाच्या मुलाप्रमाणे त्याचे खेळ, त्याचं बघणं, त्याचं वागणं ते सगळं आहे. तर आपण 3 वर्षाच्या नॉर्मल मुलाला जर कनेक्ट केलं तर प्रत्येक मूल हे इंडिपेंडंट होण्याच्या लायक असतं. आणि पण जर अपेक्षांमधून आपण जर पुढे करत गेलो तर प्रत्येक वेळेस पॅरेंट्स आणि समाजाच्या माध्यमातून त्या मुलाला मी काहीतरी कमी आहे, मी काहीतरी कमी आहे, ते प्रत्येक पावलोपावली त्याला दिसत जातं. मग नंतर बिहेवियर इश्यूज येतात. त्यामुळे प्रत्येक डिसेबिलिटी कंपॅशन मधून, ओके, जर आपण बघायला गेलं तर प्रत्येक मूल हे त्याच्या क्षमतेनुसार नॉर्मल होऊ शकतं. हे मी गेल्या 17 वर्षात बघितलेलं आहे बऱ्याच मुलांमध्ये. अगदी छान. प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की जर आपल्याला डिसेबल मुलं असेल किंवा दिव्यांग असेल तर इतर मुलांच्या प्रमाणे त्याची कुठलीही अपेक्षा न ठेवता त्याच्या लेवलला जाऊन त्याच्या स्कूलमध्ये हे इन्फॉर्म करून त्या दृष्टीने जर आपल्याला प्रयत्न करता आले तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ होऊ शकते. आणि ही एक असेल, हा नॉर्मल प्रोसेस असेल, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही बाकीचं काही करायची गरज नाही पडत. प्रेक्षक हो, आपण आता पुढच्या प्रश्नावर वळणार आहोत की सर, आपण बघतो की समाजात जसं की हे झालं आपल्या घरातून की एक्सेप्ट करणं, समाजाचा ह्या मुलांवर कसा इम्पॅक्ट होतो, कसा परिणाम होतो? वाईस वर्ष येस, किंवा मुलांचा त्याच्यावर काय परिणाम होतो? मुलांचा समाजावरती परिणाम होतो, समाजाचा मुलांवरती परिणाम होतो. त्याबद्दल एक म्हणजे संदर्भ देतो की एका घरात जर एक व्यक्ती आजारी असेल ना तर त्याच्या बाबतीत कदाचित काही लोक त्या आजारी व्यक्तीच्या बरोबर असतात आणि 10-15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर तो आजार संपतो आणि मग सगळे आपापल्या कामाला जातात. पण एका घरामध्ये जर एक लहान मूल जर डिसेबल्ड असेल किंवा लहान मुलाला जर आयुष्यभराचा काही विकार असेल तर फक्त त्याचे आई वडील नाही, त्यांची एक्सटेंडेड फॅमिली, त्यांच्या एक्सटेंडेड समाज, ओके, हा कम्प्लिटली त्याच्यामध्ये त्याचा इन्व्हॉल्व झालेला असतो. आणि त्यामध्ये त्या मुलाच्या असणाऱ्या काही प्रॉब्लेम्समुळे बऱ्याचदा खूप पॅरेंट्स आहेत ज्यांना आपली नोकरी सोडावी लागते, घरी बसावं लागतं. एज्युकेटेड मदर्स असतात, त्यांना त्यांचे काही प्रोफेशन आहे ते त्यांना साध्य करता येत नाही, त्यांचे गोल्स त्यांना हे करता येत नाही किंवा काही गोष्टींमुळे. हा झाला फॅमिली. किंवा बऱ्याचदा मुलांच्या बिहेवियरमुळे फॅमिलीज बाहेर जात नाही किंवा ते समाजाचा हिस्सा बनत नाहीत. समाजामध्ये बऱ्याचदा मूल बाहेर जातं तर त्याच्यामध्ये ती दुसरी मुलं त्याला खेळायला घेत नाहीत किंवा ती नाही, तो आंटी तो ना ऐकतच नाही, तो ना आमचं हे करतच नाही, मग आम्ही त्याला कसं काय खेळायला घेऊ. तर त्याच्यामध्ये त्या मुलांना कळत नसतं ती कशा प्रकारे त्याला सामावून घेणं. किंवा काही बिहेवियर इश्यूज असतात, काही डेव्हलपमेंट इश्यू असतात, त्यामुळे बऱ्यापैकी एक दुरी निर्माण होते, गॅप निर्माण होते त्या फॅमिलीमध्ये आणि समाजामध्ये. बरोबर. आता दुसरा आहे समाजाचा त्याच्यावरती काय परिणाम होतो. समाज आपापल्या चालीरीतीनुसार चालतोय. समाज, मुलं स्कूलमध्ये जात आहेत, पॅरेंट कामाला जात आहेत, सगळं म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्या नियमानुसार ते काम करतायत. पण डिसेबल्ड फॅमिली बघत असते की मग आम्ही त्यांच्यासारखं कधी होणार. मग त्या मुलावरती थोडंसं प्रेशराईज केलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, समाजाकडून आलेल्या ज्या अपेक्षा आहेत त्या कदाचित पॅरेंट घेतो किंवा समाज त्याच्यावरती टाकतो. कदाचित नाही, तो बसतच नाहीये ना, तो बसतच नाही तर तुम्ही त्याला बसायला शिकवा, नाही तो लिहितच नाही तर त्याला लिहायला शिकवा, नाही तो बोलत नाही त्यामुळे आम्ही त्याला स्कूलमध्ये घेऊ शकत नाही. पण त्या मुलाच्या ॲबिलिटीज काय आहेत हे न बघता त्याच्या इनॅबिलिटीज बघितल्या जातात
आणि मग समाज त्या मुलाच्या म्हणजे डिसेबिलिटीला कुठेतरी मी मुद्दाम नाही पण नकळतपणे काही गोष्टी आपल्याला माहिती असतात, काही गोष्टी माहिती नसतात, पण त्या नकळतपणे त्या गोष्टी होत असतात किंवा त्या लादल्या जात असतात आणि मग समाजाचे फॅमिलीकडे आणि फॅमिलीचं समाजाकडे एक दुरी निर्माण होते. बरोबर. सर, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय बंडू कांबळे पुण्यावरून, वसईवरून, सॉरी. हॅलो. हा मॅडम. हा बंडू कांबळे, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम काय झालं माहिती आहे का, माझ्या मुलीला 2014 पासून आकडीचा प्रॉब्लेम आहे. बर. फिटचा, आणि तिला अंबानी कोकळाबंद अंबानी हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन केले मॅम. बर. ते तिच्या हृदयामध्ये छोटीशी मशीन बसवल्या. अच्छा. मग ती मॅडम त्याच्या अगोदर माझी मुलगी चालत होती, बोलत होती, करत होती. मशीन टाकल्यानंतर 5-7 महिन्यानंतर मॅडम माझी आता 3 वर्ष झाली मुलगी चालायची बोलायची पूर्णच बंद झाली. अच्छा. मग आता सर एकदम वीक झाल्या सर, चालायचं बोलायचं सगळं बंद झालंय. अच्छा. भरपूर दवा पाणी केलं सर, काय फायदाच होणार बघा. काय करायचं सर, प्लीज जरा सांगितलं तर बरं होईल. नक्कीच. ओके मॅम, थँक्यू. धन्यवाद सर. इथे वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण हा प्रश्न ब्रेक नंतर घेऊया. प्रेक्षक हो, कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आपण चर्चा करत आहोत जागतिक दिव्यांग दिन या विषयावरती, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर सुमित शिंदे सर. सर, ब्रेकपूर्वी आपण एका फोनवर डिस्कशन करत आहोत. बंडू कांबळे यांचा फोन होता की त्यांची मुलगी 12 वर्षाची आहे आणि तिचे हार्टची सर्जरी झालेली आहे. बहुतेक पेसमेकर म्हणत असतील, ते मशीन बसवलं आहे त्यांनी असं सांगितलं, आणि ती सध्या चालत बोलत नाही आहे. तर काय सांगाल सर तुम्ही? कदाचित यामध्ये 2 गोष्टी मला दिसून आल्या की त्यांना एपिलेप्सी होता म्हणून त्याची काहीतरी सर्जरी केली, ओके, किंवा काही हार्टचा इश्यू होता. तर मला असं वाटतं की एपिलेप्सी पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी काही सर्जरी केली असेल. त्याच्यामध्ये हेमिस्फेरेक्टोमी दिसून येते की जो एपिलेप्सीमुळे जो शरीरावरती जो प्रादुर्भाव होत असतो तो ब्रेनमधला थोडासा भाग काढला जातो. आता ही एक न्यूरोलॉजिकल म्हणजे जे न्यूरोलॉजिस्ट जे ट्रीटमेंट करतात त्या गोष्टीचा भाग आहे. आणि कारण बऱ्याचदा हे का केलं जातं, कारण मूल कधीही एपिलेप्सी आल्यामुळे कधीही जोरात पडू शकतो आणि त्याच्यामुळे त्याचा तोल जाऊ शकतो आकडी आल्यानंतर. त्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि पण त्याचा एक साईड इफेक्ट, प्रत्येक सर्जरीचा एक साईड इफेक्ट असू शकतो की त्यामुळे ब्रेन अचानक शॉक फेजमध्ये गेल्यामुळे हळूहळू त्याचं जी कार्यक्षमता आहे ती कमी कमी होते. आणि इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट की कंट्रोल जो आहे तो कमी कमी होत जातो. यामध्ये आपल्याला असेस करावं लागतं की तो मूल जे करू शकतोय किंवा काय करू शकत नाहीये, ह्याला असेस करून ब्रेनला प्रॉपर स्टिम्युलेट करून वेगवेगळे फिजिकल थेरपीज म्हणा किंवा न्यूरो डेव्हलपमेंटल टेक्निक्स म्हणा किंवा सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीजला काही गोष्टी म्हणा किंवा सेन्सरी स्टिम्युलेशन म्हणा, यातून त्याच्या ब्रेनपर्यंत इन्फॉर्मेशन जर पोहोचवून आपण त्या ब्रेनला एक्सप्लोरेशन ॲबिलिटीपर्यंत घेऊन आलो तर मला असं वाटतं की काही प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसू शकते. पण आता हे आपण मुलाला न बघितल्यामुळे त्याला असेस केल्याशिवाय आपण त्याची प्रोग्नोसिस सांगू शकत नाही. सर, आपण आता बोलत आहोत ट्रीटमेंटबद्दल. म्हणजे साधारणपणे दिव्यांग व्यक्तींमध्ये कोणत्या प्रकारची कशी ट्रीटमेंट असते? मग त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल माइलस्टोन असेल किंवा लर्निंग डिसॅबिलिटी असेल किंवा मेंदूशी रिलेटेड काही डिसऑर्डर्स असू शकतात, काही आजार असू शकतात, तर त्याची ट्रीटमेंटचं स्वरूप काय असतं किंवा कशा प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो? आता यामध्ये पॅरामेडिकल फील्डमध्ये आपल्या जेव्हा आमच्याकडे मूल येतं तेव्हा ते एक डायग्नोसिस घेऊन आलेलं असतं आणि मग त्याच्या आपण काही सायकोलॉजिकल टेस्टिंग्स करतो. सब्जेक्टिव्ह अनालिसिस असते, ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस असते, ज्यामध्ये त्या मुलाची ॲबिलिटी, त्या मुलाची डेव्हलपमेंट, त्या पॅरेंट्सचे प्रश्न आणि त्याची ओव्हरऑल सर्कमस्टन्सेस, पॅरेंटिंग सुद्धा, ह्या वेगवेगळ्या गोष्टींचं आकलन केलं जातं. आणि पॅरेंट्सच्या अपेक्षा काय आहेत ह्या सुद्धा बघितल्या जातात. आणि मग त्यातून त्या डेव्हलपमेंटचं असेसमेंट केल्यानंतर तो मूल एक्झॅक्टली डेव्हलपमेंटमध्ये कुठे आहे हे आपण बघतो. आणि मग तिथून वेगवेगळ्या थेरपीज आहेत. मग फिजिकल थेरपीच्या माध्यमातून, ऑक्युपेशनल थेरपीमध्ये सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी आहे, न्यूरो डेव्हलपमेंटल टेक्निक्स आहेत,
मॉडेल ऑफ ह्युमन ऑक्युपेशन आहे की ऑक्युपेशनच्या माध्यमातून त्याला कशा प्रकारे डेव्हलप करणं, किंवा असे वेगवेगळे बायोमेकॅनिकल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, एक्सरसाइजेस आहेत, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आहे, बिहेवियर अनालिसिस आहे, ज्यामधून त्यांच्या डेव्हलपमेंट, बिहेवियर आणि लर्निंगमध्ये कुठे कुठे प्रॉब्लेम्स येतात, कमी पडतोय मूल, त्याच्यावरती आपण त्याचा एक प्रोटोकॉल बनवतो. आणि तो प्रोटोकॉल बनवताना आपण हे बघतो की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्या मुलाने कुठेपर्यंत पोहोचायला पाहिजे. बरोबर. म्हणजे नुसतं असं नाही की आपण ट्रीटमेंट करतोय पण कुठे चाललोय आपल्याला माहिती नाहीये. ओके, ऑलवेज इट इज सपोज टू बी गोल ओरिएंटेड, की आता जर मी ट्रीटमेंट करतो आहे तर मी ट्रीटमेंट का करतोय, कोणत्या प्रॉब्लेमवर करतोय, आणि त्या प्रॉब्लेमवरती ती ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याच्यातून मला त्याच्यामध्ये काय आउटकम, त्याच्यामध्ये काय सुधारणा दिसेल हे मी आधी ठरवून ठेवायला पाहिजे. म्हणजे असं नाही की आपण करतोय 2 वर्ष 4 वर्ष आपण असं, तसं नाही व्हायला पाहिजे. सो जेव्हा गोल ओरिएंटेड जेव्हा असतं तेव्हा मग आपण 2-3 महिन्यानंतर जेव्हा आपण परत त्याचा रिव्ह्यू करतो आणि मग आपल्याला समजतं की ओके, जे आपण गोल ठरवले होते ते आपण इथपर्यंत पोहोचले आहोत किंवा ह्या गोलमध्ये कुठेतरी आपण मागे राहिलेलो आहोत. मग परत आपण पुढचे 2 ते 3 महिन्याचे गोल्स ठरवतो. आणि दॅट इज इम्पॉर्टंट की आपण जेव्हा आपल्याला कुठे पोचायचं असतं, इंडिपेंडंट लेवलला पोचायचं असतं काही वर्षांमध्ये, काही महिन्यांमध्ये, तर त्यामध्ये आपण ते टप्पे ठरवणं जरुरी असतं. एका प्रोफेशनलने ते टप्पे ठरवल्यानंतरच, किंवा जो प्रोफेशनल टप्पे ठरवू शकतो तोच एक एथिकल प्रोफेशनल आहे असं मी म्हणतो. बरोबर. सर, आता मग याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे त्यांचा एज्युकेशनचा, शिक्षणाचा. बऱ्याच वेळेला अशा म्हणजे दिव्यांग मुलांना नॉर्मल शाळेमध्ये प्रवेश दिला जात नाही. राईट टू एज्युकेशन या शासनाच्या धोरणानुसार आपण कशा प्रकारे त्यांचं शिक्षणासाठी प्लॅन करू शकतो, किंवा त्याच्यासाठी काही वेगळे स्कूल्स आहेत का, किंवा त्याच्याकडून काही गव्हर्नमेंटचे स्पेसिफिकली हे आहेत का शाळा, किंवा काही अशी ठिकाणं आहेत का की जिथे मुलांना शिकवलं जाऊ शकतं? आता गव्हर्नमेंटकडून बरेचसे वेगवेगळ्या योजना आहेत त्यामध्ये, ज्यामध्ये जर माइल्ड इश्यूज असतील मुलांमध्ये तर त्या मुलांना आम्ही नॉर्मल स्कूलमध्येच त्यांना एज्युकेशन डेव्हलप करून, त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप करून ते एक एज्युकेटेड व्यक्ती म्हणून जगू शकतात. मी माझ्या करिअरमध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त मुलांना बघितलेलं आहे की ते एज्युकेटेड आहेत बऱ्यापैकी. नंतर येतं माइल्ड मेंटल किंवा आपण इंटेलेक्च्युअल डिस्फंक्शन आपण म्हणूया, ज्याच्यामध्ये मुलाची आकलन क्षमता कमी असते, शिकण्याच्या लेवलची नसते, पण बेसिक प्राथमिक जे शिक्षण आहे 1ली ते 4थी पर्यंत ते करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. तर ते जर असेसमेंटनुसार मग त्या मुलांमध्ये ती प्राथमिक शिक्षण त्यांना जमेल ह्या लेवलपर्यंत आपण घेऊन जातो. काही त्याच्यापेक्षा जर कमी जर इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी असेल तर मग ते असतात ट्रेनेबल, किंवा त्यांना काही गोष्टी कमीत कमी एज्युकेशन देऊन जास्तीत जास्त त्यांना स्किल्स डेव्हलप करून जास्तीत जास्त त्यांना समाजाचा एक हिस्सा कसा बनवता येईल. ओके, तर त्यानुसार आपण त्यांच्यावरती काम करतो, जेणेकरून नुसतं शिकूनच पायावरती उभं राहतो असं नाही आहे. कदाचित एक सँडविच बनवणाऱ्या व्यक्तीला भूगोल आणि इतिहास शिकण्याची गरज नव्हती. ओके, त्याला फक्त सँडविच कसं बनवता येतं ते आहे, आणि तो एक सँडविच बनवून सुद्धा स्वतःचं गुजरण करू शकतो. त्यामुळे त्यांच्या मेंटल ॲबिलिटीनुसार, त्यांच्या फिजिकल ॲबिलिटीनुसार, त्यांच्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीनुसार आणि त्यांच्या ओव्हरऑल कल्चरनुसार त्यांना कशा प्रकारे आपण एज्युकेशन द्यायला पाहिजे. एज्युकेशन म्हणजे नुसतं नाही की गणित यायला पाहिजे, लिहायला यायला पाहिजे, वाचायला यायला पाहिजे. एज्युकेशन म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की त्याला समाजाची ओळख कशी निर्माण होता येईल, त्याचं ओरिएंटेशन कसं डेव्हलप होईल, त्याची थिंकिंग कशी डेव्हलप करता येईल, त्याचे इमॅजिनेशन कसं डेव्हलप करता येईल, त्याची रिझनिंग कशी, त्याला बरोबर आणि चुकीच्या मधला समज कसा डेव्हलप करता येईल, किंवा तो काही फिजिकल क्षमता घेऊन, काही कॉग्निटिव्ह क्षमता घेऊन, काही स्किल्स डेव्हलप करून तो कोणाच्या वरती अवलंबून न राहता तो कसा करता येईल. आणि ही गोष्ट आली एक बेसिक ट्रेनेबल. आणि त्याच्यापेक्षा जर खाली जर आपण सिव्हिअर इंटेलेक्च्युअल डिस्फंक्शन असेल किंवा त्यांचा IQ खूप कमी असेल, मग तो मुलगा एका घरामध्ये एक इंडिपेंडेंट व्यक्ती म्हणून कसा जगेल. भले कदाचित त्याला बाहेर जाताना त्याला सहाय्य लागेल, पण घरामध्ये तो स्वतःच्या गोष्टी स्वतः कसा करतोय, किंवा तो हाऊ दॅट चाइल्ड किंवा तो मुलगा किंवा तो मोठा झाल्यानंतर एक बेस्ट होम मॅनेजर म्हणून कसा बनेल. त्याच्यामध्ये माझे काही उदाहरणं आहेत की तो मुलगा आला होता, काहीच बोलत नव्हता, काहीच चालत नव्हता, बोलत नव्हता, पण तो काहीच भरपूर इंटरॅक्ट करत नव्हता. आणि पालकांचं म्हणणं होतं की त्यांनी शाळेत जायला पाहिजे, त्यांनी सगळं करायला पाहिजे, पण आम्ही खूप प्रयत्न करतोय गेले 7-8 वर्षापासून. आणि मुलगा होता 11 वर्षाचा. मी म्हटलं की तो मुलगा इंडिपेंडेंट व्हावा ह्यासाठी पहिल्यांदा तुम्ही लिहून ठेवा की इंडिपेंडेंट म्हणजे काय. बरोबर आहे. म्हणजे इंडिपेंडेंट म्हणजे हे नाही की त्याला लिहायलाच यायला पाहिजे, वाचायलाच यायला पाहिजे. आता त्या मुलगा थोडासा मॉडरेट टू सिव्हिअर मध्ये येत होता. मी म्हटलं की लेट हिम बिकम द बेस्ट होम मॅनेजर. एक्झॅक्टली. टू कट शॉर्ट स्टोरी, मी तुम्हाला हे सांगतो की 3 वर्षानंतर तो मुलगा
घरामध्ये पार्टी चाललेली असतात, त्याने स्वतःहून काही गोष्टी बनवल्या होत्या, त्याने स्वतःहून गोष्टी लोकांना दिल्या होत्या. लोकांची विचारपूस बोलून करण्याची गरज नसते, पण त्यांच्यासमोर रिस्पेक्ट देऊन पण ती विचारपूसच होते. तर न बोलता त्या मुलाने एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या की त्या पालकांना, काही पालक येऊन म्हणाले की आमच्या घरी समृद्ध, मी नाव नाही घेणार त्या मुलाचं, पण तो मुलगा असता तर आमची मुलं 10वी झालीत, ग्रॅज्युएट झालीत, पण ती घरातलं काही करत नाहीत. पण बघा किती सुंदर प्रकारे त्याने 20 लोकांना हँडल केलं. सो एज्युकेशन इज नॉट अबाउट रीडिंग अँड रायटिंग, एज्युकेशन इज अबाउट बिंग पार्टिसिपेटिंग इन द सोसायटी. मग त्या सोसायटीमध्ये पार्टिसिपेट करताना सोसायटीचे प्रॉब्लेम्स काय, त्याच्यानुसार मी कशा प्रकारे माझी बौद्धिक क्षमता डेव्हलप करेन आणि त्याच्यानुसार त्यांचा एक हिस्सा बनेन. सो मला असं वाटतं की ती गोष्ट पालकांनी समजायला पाहिजे. प्रेक्षक सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की दिव्यांग मुलांकडून वास्तव अपेक्षा न ठेवता त्याच्या क्षमतेनुसार त्याला आपण कुठल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकतो. अगदी घरगुती जगण्याची कला ही सगळ्यात महत्त्वाची असते. म्हणजे त्याला चांगल्या पद्धतीने कसं जगवता आलं पाहिजे किंवा तो स्वतःहून चांगल्या पद्धतीने कसा जगू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने तुमचं चिकित्सा किंवा औषधोपचार जे काही असेल ते तुम्ही प्लॅन करू शकता. सर, पुढचा प्रश्न आहे की ज्यावेळेला पालकांना समजतं पहिल्यापासून की आपल्या मुलाला काहीतरी डिसेबिलिटी आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग तो फिजिकल असू दे, इंटेलेक्च्युअल असू दे, काही असू दे, मग स्टार्टिंगपासूनच त्यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? म्हणजे औषधोपचार करण्यासाठी म्हणा किंवा आपण म्हणतो की घरातूनच सगळी सुरुवात होते चिकित्सेची, तर ती कशा प्रकारे असायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, एक राईट एथिकल प्रोफेशनलला निवडणं खूप जरुरी आहे. कारण बऱ्याचदा आपण एका इमोशनल स्टेजमध्ये जेव्हा जात असतो तेव्हा आपण जो तो येईल तो त्या गोष्टीकडे लक्ष देत असतो की हे करून बघा, मग आपण तो पॅरेंट तिकडे जातो, बरेच लोक बऱ्याच गोष्टी सांगतात. आणि मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे तो म्हणजे वेळ. अगदीच. ओके, तो वेळ निघून जातो आणि तो वेळ निघून गेल्यानंतर ब्रेनचा विकास जेवढा फास्ट व्हायला पाहिजे तेवढा नाही होत. सगळ्यात पहिला मी हेच म्हणेन की एक जो तज्ज्ञ आहे, जो एथिकल तज्ज्ञ आहे त्या गोष्टीमध्ये, तो शोधा. दुसरं आहे की घाबरून न जाता. ओके, मी हे बोलण्यासाठी खूप सोपं आहे, पण याचा मी असं म्हणेन की मी माझ्या मुलाला काय द्यायला पाहिजे. आज एक 60 वर्षाची मी आई आहे, माझा मुलगा 45 वर्षाचा आहे, माझा मुलगा 35 वर्षाचा आहे. मी काय देते त्याला? प्रेम देते. ओके, माझ्या मुलाला मी हॅपी बघायचा प्रयत्न करते, माझ्या मुलाला मी इंडिपेंडेंट बघायचा प्रयत्न करते. मग तो डॉक्टर असो, इंजिनियर असो किंवा तो एक अपंग असो ज्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असू शकते. तर पॅरेंट, मी असं म्हणेन की त्यांनी आपल्या मुलाला हॅपीनेस क्रिएट करणे. ओके, आणि त्यांच्यापर्यंत तो एक प्रेम देणं. ओके, जेणेकरून, पण ते प्रेम का देतो, हॅपीनेस का देतो, जेणेकरून तू माझ्या अपेक्षेनुसार वागायला पाहिजे म्हणून नाही. अगदीच. पण मी तुझ्या क्षमतेनुसार डेव्हलप होऊन, स्वतःला डेव्हलप करून मी त्याच्यामध्ये तुझ्या क्षमतेनुसार मी तुला ते प्रेम आणि हॅपीनेस देतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट डेव्हलप होते ती आहे कनेक्शन. म्हणजे जेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा मुलाला पालक घेऊन येतात तेव्हा आम्ही सगळ्यात पहिला आमचा गोल असतो की पॅरेंट चाइल्ड बॉन्डिंग. बरोबर. कारण तुम्ही ट्रान्सफर करत असता स्किल्स, तुम्ही ट्रान्सफर करत असता एक्सपिरियन्सेस, आपण ट्रान्सफर करत असतो आपली, जे मगाशी म्हटलं की आपण आपली बौद्धिक संपत्ती ट्रान्सफर करत असतो. त्याच्याबद्दल अपेक्षा पण येतात, पण नुसत्या अपेक्षामधून नाही. ओके, तुम्ही कंपॅशनमधून जेव्हा ती आणि त्याच्या लेवलला जाऊन जेव्हा ती गोष्ट ट्रान्सफर करायला लागतं, बिलीव्ह मी, प्रत्येक मुलगा हा खूप चांगल्या प्रकारे त्याचं आयुष्य जगू शकतो. कारण पालकांमध्ये एकच प्रॉब्लेम येतो की मी आतापर्यंत आहे त्यामुळे त्याला एवढा असिस्टन्स लागतो, पण मी नसेन तर त्याचं काय होईल. बरोबर. ह्या बाबतीत बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, पण जर मी असेन तर मी माझ्या मुलाला जास्त असिस्टन्स न देता जास्तीत जास्त चॅलेंजेस देऊन, ओके, मी त्याला सक्षम कशा प्रकारे डेव्हलप करेन, कशा प्रकारे सक्षमता घडवून आणेन, त्याकडे मला असं वाटतं की पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. अगदीच. सर, तुमचे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी क्लिनिक्स आहेत, मुंबई, नवी मुंबई, नाशिक अशा ठिकाणी तुमचे सगळीकडे क्लिनिक्स आहेत. तर तुमच्या सेंटरवर अशा मुलांच्यासाठी कशा प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते? बऱ्याचदा पालक आपल्या आजूबाजूच्या क्षेत्रातून असतात, पण भरपूर लांबून सुद्धा पॅरेंट्स येतात किंवा वेस्टर्न कंट्रीजमधून सुद्धा जे NRI इंडियन्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही मदत करत असतो टेलिथेरपी ऑनलाईनच्या माध्यमातून. जेव्हा आमच्याकडे पालक येतात तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट असते की त्या मुलाला किती वेळ लागेल, किती वेळ लागू शकतो त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये. मग कदाचित तो 1 महिन्याचा असू शकतो, कदाचित तो 6 महिने, कदाचित त्याला 1.5 वर्ष पण लागू शकतं. बरोबर. सो त्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की पालकांना येऊन राहावं लागतं आमच्याकडे आजूबाजूच्या परिसरामध्ये. नागपूरमध्ये
आमचं सेंटर आहे तर विदर्भातून बरेचसे पॅरेंट्स आमच्याकडे येतात. नाशिकमध्ये सेंटर आहे तर त्या साईडने बरेचसे पॅरेंट्स आमच्याकडे येतात आणि मग येऊन जाऊन आमच्याकडे ट्रीटमेंट घेतात किंवा आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांना ट्रीटमेंट देतो. अगदीच. सो महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर ॲज अन इंडियन म्हणजे मी जर भारतामध्ये राहण्याचा प्रयत्न केला, कारण भारतामध्ये विकसनशील देश आहे तर त्याला आपण जास्तीत जास्त कशाप्रकारे इकडच्या डिसेबिलिटीवरती एक खूप चांगली सिस्टीम कशी क्रिएट करता येईल तर त्यावरती आम्ही जास्तीत जास्त जोर देतो, जेणेकरून आपलं ज्ञान आपलं ॲज अ तज्ज्ञ पण आपण झालेलो आहोत तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवता येईल किंवा तळागाळातल्या म्हणजे गावापर्यंत जी सायंटिफिक गोष्ट सेवा कशापर्यंत पोहोचवता येईल तर त्याकडे आमचा कल असतो. आणि त्याच्यासाठीच मुंबईवरून आम्ही नागपूर किंवा नाशिक ह्या साईडला आम्हाला पॅरेंट्सनेच आग्रह खातर बोलवून आम्ही तिकडे ते सेंटर्स ओपन केलेले आहेत. अगदी छान. प्रेक्षक हो, सरांची ट्रीटमेंट ही तुम्हाला तुमच्या जवळच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन मिळू शकते, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नही करू शकता. अगदीच जर समजा तुम्हाला तिथे नाही जमलं तर सरांची टेलिमेडिसिन टेलिकम्युनिकेशनची सर्व्हिस आहे. तुम्ही सरांना फोन करून सुद्धा तुमच्या समस्या त्यांच्याशी डिस्कस करू शकता आणि त्याच्यासाठी सरांचे नंबर आहेत तुमच्या स्क्रीनवरती. सरांच्या स्क्रीनवरती नंबर आहेत 9221533717. दुसरा नंबर आहे 9004082237. प्रेक्षक हो, हे नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता आणि सरांशी कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. सर, जाता जाता मला असं विचारायचं आहे तुम्हाला की जसं तुम्ही आत्ता गव्हर्नमेंटच्या योजनांबद्दल बोललात, बऱ्याचशा लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना माहीत नसतं की नक्की कोणत्या योजना आहेत किंवा दिव्यांग मुलांसाठी कुठे कुठे संरक्षण किंवा काही आरक्षण ठेवलेलं आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्टिफिकेट, की कुठून सर्टिफिकेट मिळतं आणि ते कसं आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण तुम्हाला योजना गव्हर्नमेंटच्या तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही सर्टिफाईड आहात. त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट रुग्णालयामधूनच हे सर्टिफिकेट्स मिळतात. आणि मुंबईमध्ये KEM हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, नायर हॉस्पिटल आहे, ठाण्यामध्ये जे हॉस्पिटल आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यांना पालकांनी तिकडे जाणं थोडासा वेळ लागू शकतो, पण तो वेळ लागणं साहजिक आहे, कारण वेगवेगळ्या असेसमेंट्स असतात. पण थोडासा त्रास होईल, पण तरीसुद्धा पालकांनी जाऊन तिकडे एक 3 ते 6 महिन्याचा वेळ लागू शकतो त्या डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळण्यामध्ये. ते घेतल्यानंतर मग त्यामध्येच त्यांना परिपत्रक मिळतं की तुम्हाला कोणत्या कोणत्या योजना आहेत. मग ते पालकांसाठी योजना किती आहेत, त्यांच्या टॅक्सेशनमध्ये किती योजना आहेत किंवा त्यांना पुढे असणाऱ्या त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी काय योजना आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी ॲक्च्युली मी असं सांगायला गेलो तर बऱ्याच आहेत गव्हर्नमेंटने क्रिएट केलेल्या आहेत, पण त्यांना तिकडे जाऊन समजणं मला असं वाटतं की ते महत्त्वाचं आहे. की ती गोष्ट जर तुम्ही प्रत्येक मुलाचं जेव्हा आपण परिमाण काढू किंवा सर्टिफिकेशन होईल तेव्हा गव्हर्नमेंटच्या सर्वेमध्ये ती डिसेबिलिटी दिसून येईल. आजकाल बऱ्याचदा असं होतं की आपण तिथल्या तिथेच आपण काम करत बसतो आणि मग तिथेच आपण गव्हर्नमेंटच्या सर्वेमध्ये आपण येत नाही. डिसेबिलिटीचं प्रमाण ॲक्च्युली खूप जास्त आहे, जवळपास 10 ते 12% डिसेबिलिटीचं प्रमाण आहे. पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ते सर्टिफाईड न झाल्यामुळे त्या गोष्टी दिसत नाहीयेत आणि म्हणून योजना अजून जास्त केल्या जात नाहीयेत. सो मी सगळ्यांना हेच आवाहन करेन की गव्हर्नमेंट रुग्णालयामध्ये जाऊन तुमच्या मुलाला तिथे नोंदणी करा, टेस्टिंग करायला पाहिजे. सर, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला दिव्यांगांबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली, ट्रीटमेंटची माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद सर. प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला दिव्यांग विशेष दिनाबद्दल खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा सर, आरोग्य संपदा हा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे आणि आपण नेहमी त्याच्यावरती वेगवेगळ्या तज्ज्ञांसोबत वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलत असतो. तर प्रेक्षक हो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.